आज आपण बनवणार आहोत अगदी खास, पारंपरिक आणि आरोग्यदायी असं ओल्या हळदीचं लोणचं। हिवाळ्यात तर हे लोणचं शरीराला खूपच फायदेशीर आहे। हिवाळ्यामध्ये ओल्या हळदीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला सुद्धा मदत होते। तर अशा गुणधर्मांनी भरलेलं हे लोणचं मी कसं बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये। लोणचं करण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम एवढी ओली हळद घेतली आहे। अशा प्रकारची ओली हळद दिसते आणि एक मोठा तुकडा मी इथे आल्याचा पण घेतला आहे। हे बघा अशा पद्धतीने। सगळ्यात आधी आपण याची साल काढून घेणार आहोत। त्यासाठी एका पिलरच्या सहाय्याने मी इथे याची साल काढून घेते आहे। वरची व्यवस्थित काढून घ्यायची आहे सर्व बाजूने। हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। त्यानंतर छान याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे 2-3 वेळेला, कारण याला माती चिकटलेली असते। त्यानंतर मी इथे